नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 31 मे 2025. आज सकाळी उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये किती वाढ झाली आहे, उजनीतून दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे आणि नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पडलेला पाऊस आणि थांबलेला पाऊस याचा परिणाम नीरा नदीमध्ये अर्थात नीरा नरसिंगपूरपासून भीमा नदीमध्ये किती फरक पडलेला आहे. त्याचबरोबर गेल्या 10 दिवसामध्ये उजनी धरणामध्ये किती पाणीसाठा वाढला आहे आणि कोणत्या कोणत्या भागात पाऊस सध्याला चालू आहे किंवा बंद आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी एकूण पाणी पातळी ही 492.670 मिलीमीटर, तर एकूण पाणी साठा हा 2152.49 दशलक्ष घनमीटर अर्थात 76.1 TMC, तर उपयुक्त पाणीसाठा हा 349.68 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 23.5 TMC पाणी हा उपयुक्त पाणीसाठामध्ये सध्याला आलेला आहे. आणि गेले 2 दिवस झालं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. कालही पाऊस नव्हता, परवाही पाऊस नव्हता, त्यामुळं पाऊस कोणत्याही भागात सध्याला चालू नाही. त्यामुळे आतापर्यंत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 839 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणीसाठ्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे. तर सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग बघितला तो जवळपास 34,000 पर्यंत विसर्ग गेला होता, परंतु त्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सध्याला तो 7,625 क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये मिसळतोय. तर त्यातच आता सध्याला पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, ऊन वाढण्यास सुरुवात झालेली आहे. गेले 2-4 दिवस बाष्पीभवनाचा वेग कमी होता, परंतु कालपासून बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला आहे. कारण आतापर्यंत 3.32 मिलीमीटर एवढा वेग असणारा तो आज 4.56 मिलीमीटर एवढा झालेला आहे. तर नीरा बेसिनमधून सध्याला पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं नीरा नदीमध्ये पाणीही खूप कमी झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणचे बंधारे उघडे झालेले आहेत. आता कदाचित दारं काढण्याची प्रक्रिया चालू होईल, कारण दारं ही 7 जूनच्या नंतर काढली जातात, परंतु प्रशासनाला या पावसाचा अंदाज आला नाही किंवा अंदाज येऊनही ह्यांनी डोळेझाक केली असावी असा माझा अंदाज आहे. त्यामुळे जे पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागलं हे या गोष्टीला प्रशासन आहे जबाबदार तर आहेच, पण हवामान खात्यानं इशारा देऊनही प्रशासनाने हालचाली न केल्यामुळं बंधाऱ्यावरून पाणी वाहिलं आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतामध्ये नुकसान झालं. तर याला जबाबदार कोण, नेमकं प्रशासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे. ज्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. तर सध्याला उजनी धरणामध्ये 23.5% पाणीसाठा झालेला आहे, म्हणजेच कालच्यापेक्षा जवळपास 3 TMC पाणी वाढलंय. गेल्या 10 दिवसामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये 45% पाणी म्हणजे -22.96% साठा भरून परत नंतर 23.5% एवढं झालेलं आहे, म्हणजे जवळपास 46.1% पाणी गेल्या 10 दिवसांमध्ये वाढलेलं आहे. इथून पुढं 7 जूनपर्यंत पावसाने विश्रांती घेतली असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे. त्यामुळं आता येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपल्या शेतातील कामं करून घ्यावीत. तिथून पुढं सुद्धा पाऊस आणखी लागू शकतो, कारण आता वरच्याही धरणात बऱ्याच धरणामध्ये पाणीसाठा भरपूर होत झाला आहे. त्यामुळं त्या धरणातून कोणत्याही क्षणी पाऊस चालू झाल्यानंतर पाणी सोडण्यात सुरुवात होईल. त्यानंतर मात्र आपल्याला आपल्या भीमा नदीच्या काठच्या लोकांना महापुराला तोंड देण्याची वेळ यावर्षी नक्की येईल. कारण आतापर्यंत मे महिन्यामध्ये उजनी धरण प्लसमध्ये म्हणजे जवळपास 15 वर्षापूर्वी जवळपास 2009ला अशी परिस्थिती झाली होती. त्यानंतर आता 2025ला होते, परंतु आता इथून पुढे पावसाचा काळ भरपूर राहील. त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी आतापासून काळजी घेणं गरजेचं आहे.
तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा,